एखाद्या शासकीय कामासाठी अनेक नागरिकांना संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी अनेक कारणं देऊन नागरिकांच्या फाईलचा वेळेत निपटारा करत नाहीत. लालफितीच्या कारभारामुळे शासकीय काम आणि 6 महिने थांब अशी एक म्हण प्रचलित झाली आहे. यातून सरकारी कार्यालयांची प्रतिमा मलिन झाल्याचं दिसून येत आहे. मात्र आता ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे ही प्रणाली आता जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आली आहे. 1 जून 2024 पासून ई-ऑफिस म्हणजेच पेपरलेस ऑफिसची संकल्पना 100% सर्वच विभागात राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत 1025 ग्रामपंचायती तर 12 पंचायत समित्या आणि 1900हून अधिक शाळा येतात. सर्व गावांचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, अंगणवाड्या, 500हून अधिक असलेले दवाखाने एवढी प्रचंड यंत्रणा कार्यरत असते. कमी मनुष्यबळ, संगणकीय कामकाजात गती नसणारे ज्येष्ठ कर्मचारी अशा अनेक कारणांमुळे अनेक कामांच्या आणि प्रकरणांच्या फाईल्सचा प्रवास थांबलेला असतो. मात्र आता ई-ऑफिस संकल्पनेमुळे कामांचा निपटारा तातडीनं होण्यासाठी मदत होणार आहे. 1 जूनपासून सर्वच विभागांमध्ये 100% ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येणार असून पुढील 2 महिन्यात सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना या प्रणालीशी जोडलं जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली. ट्रायल बेसिसवर पूर्ण जिल्हा परिषदमध्ये ई-ऑफिस राबवलेली आहेत आणि 1 जूनपासून कुठेही ऑफलाईन फाईल्स आमच्याकडे घेणार नाही, तशा पद्धतीने मी सूचना दिलेली आहे. आणि आत्ता पूर्ण राज्यामध्ये आम्ही चौथा स्टेटमध्ये आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ई-फाईल क्रिएट केलेली आहेत. आणि पुढे जाऊन आता सध्या तरी फक्त फेज 1मध्ये फक्त जिल्हा परिषदमध्ये आपण घेतलेली आहेत आणि फेज 2 फेज 3मध्ये प्रत्येक BDO ऑफिस पंचायत समितीला पण ई-ऑफिस राबवणार आहोत आणि फेज 3मध्ये प्रत्येक ग्रामसेवक त्या ठिकाणी सुद्धा ई-ऑफिस राबवणार आहोत. आणि पुढच्या 6 महिन्याला पूर्ण जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदपासून ग्रामसेवकपर्यंत पूर्ण पद्धतीने आपल्याला ई-ऑफिस इंटिग्रेट होऊन जाईल. सध्या महसूल विभागाचं कामकाज पेपरलेस झालंय, तर राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये सध्या ई-ऑफिस प्रणाली सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचा 4था क्रमांक लागतो. ई-ऑफिस प्रणालीसाठी आवश्यक असलेलं शासकीय सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेण्यासह अन्य यंत्रणा कार्यरत झाली आहे. या प्रणालीद्वारे एखादी फाईल 48 तास एकाच ठिकाणी थांबणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. याशिवाय कोणती फाईल कोणत्या विभाग प्रमुखाच्या टेबलवर आहे याची माहिती या प्रणालीच्या माध्यमातून मिळणार आहे. एखादी फाईल 48 तासांपेक्षा अधिक काळ थांबल्यास याचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जाणार आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे कामांचा निपटारा वेगानं होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी ही प्रणाली वापरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता पारंपरिकच राहून या प्रणालीतूनही काही पळवाटा शोधल्या जाऊ नयेत म्हणजे झालं.